स्टाफ तुमचा आहे ना, काय झालं सांगा मला. हे काय सांगा ना मला तुम्ही. हा, 15 दिवसात नाही सुधारणा झाली ना तर तुम्हाला मग काय ते आम्ही तुम्हाला शिवसेना पॅक दाखवतो. मग तू उभं सुद्धा राहू शकत नाही. मी तुम्हाला असे आदेश आहेत का तुम्हाला? हा, दाखवा बघू मला, दाखवा मला आदेश, दाखवा मला. त्यांच्याकडे कसं काही गायडेड असेल त्यांच्याकडे नसेल तर त्यांच्याकडे कसं, ते बिचारे स्टाफ आहेत, ते तुमच्याकडे GR असायला पाहिजे ना, तुमच्या ह्याच्यावर असायला पाहिजे. आता आपण सर्व यांनी ऑनलाईन आणि हे सर्व येत आहे, पटकन दाखवायला पाहिजे होतं तुम्ही. GR पण नाही सर आहे का तुमच्याकडे? कोण त्याला जबाबदार नाही उद्या पुढे. उद्या काय हे पडलं, उद्या कोण ह्याच्यामध्ये प्रवासी हे झाला, एसटी महामंडळाला घुस लागलेलीच आहे. पण हे बघा काय परिस्थिती आहे बघा. हा, तुमचा पगार कधी वेळेवर मिळतो का? भेटतो तुम्हाला वेळेवर पगार मिळतो, मग लोकांची कामं का करायला तुम्हाला अडचण आहे? हा, कॉन्टेंट मेहरबानी करतो का तो? आजपासून का आज मुहूर्त होता आम्ही येणार म्हणून? काय चालू कुठे मला दाखवा ना, काय चालू कुठे? खरं बोलायचं, लक्षात ठेवा, माझ्याकडे व्हिडिओ आहे. कालचं मी बोला, तुम्ही आजपासून चालू आहे म्हणून सांगा. महिलांसाठी 2 रुपये आणि 7 रुपये आंघोळीसाठी. महिलांसाठी 2 रुपये कसलं घेतो तो? हे क्या आहे, तू लिखाय ना उधार कार्ड देणे का ना. सुविधा भरपूर पाहायला मिळतात. आज आपण पाहणी केलेली आहे, अधिकाऱ्यांना देखील काय सांगा. मला वाटतं या बस हा जवळजवळ मला वाटतं 60 ते 70 वर्षापूर्वी बांधलेलं आहे. म्हणजे आम्ही त्यावेळेला लहानपणी शाळेत जायचो तेव्हा ते मला वाटतं त्यावेळेचं बांधकाम. आणि तुम्ही बघितलं त्यानंतर एक पैशाची सुविधा त्या ठिकाणी दिलेली नाही. आज तुम्ही बघितलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये जेवढे एसटीचे हे आहेत, बाबा आदम जमान्यापासून फक्त जे सर्व बस स्थानक आहे त्यांना कुठलीही सुविधा नाही, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. त्या ठिकाणी जे टॉयलेट आहे महिलांना मोफत त्या ठिकाणी हे आहे. आणि त्या ठिकाणी तो कॉन्ट्रॅक्टर जे स्वच्छतागृह आहे त्या ह्याच्यामधला कॉन्ट्रॅक्टर महिलांकडून पैसे घेतो आणि हे झोपलेले इथले मॅनेजर. आज इकडची अवस्था बघितली, ज्येष्ठ नागरिकांकडून 200 रुपये घेतले जातात, 500. आणि ते ऍक्च्युली तसं बघितलं तर फ्री आहे. तुम्ही ऑनलाईन करा ना. तुम्ही मला जर हे जमत नसेल तर किती वेळ लागतो त्याला? आधार कार्डची प्रोसिजर पण तुम्हाला माहिती आहे. आधार कार्ड आपल्याला 2 ते 3 दिवसामध्ये आधार कार्ड मिळू शकतो. 3 महिने झाले त्या ठिकाणी नागरिक लाईन लावून तिथे उभे आहेत. तिथे पिण्याच्या पाण्याची सोय नाही, बसायची सोय नाही, पंख्याची सोय नाही, तिथे टॉयलेट नाहीये. आणि अशा अवस्थेमध्ये आज हा एसटी महामंडळाचा जो कारभार चालू आहे या ठिकाणी आपल्याकडे तुम्हाला माहिती असेल, आपल्याकडे 2 मंत्री आहेत. एक तर मुख्यमंत्री होते, दुसरे इथले परिवहनचे मंत्री आहेत. त्यांना टेस्ला गाडी पोळा बिराला घ्यायला त्यांना हे आहे, टेस्ला गाडीसाठी आहे. पण एसटी महामंडळासाठी ज्या काही सुविधा द्यायसाठी त्यांना तेवढा वेळ नाहीये, कारण ते मोठ्या ह्याच्यामध्ये कामामध्ये व्यस्त आहेत. आज तुम्ही बघितले असेल, आज या परिस्थितीमध्ये आज तुम्ही बघितलं असेल की या सर्वात महत्वाचं असं स्टेशनचं हे आहे. या ठिकाणी त्यांनी काहीतरी मला वाटतं एक 3 ते 4 वर्षापूर्वी भूमिगत पार्किंगचा प्रपोजल या ठिकाणी मंजूर केलं होतं. आणि ते सुद्धा अजून त्याचं काय नाही. परिवहनच्या बसेस ह्या वरती तिकडे पार्किंगला लावतात, इकडे झाल्यानंतर साठीच वरती. आज परिवहनच्या आमच्या डेपोला इथे पार्किंगसाठी जागा सुद्धा नाहीये. साठीच वरती पूर्णपणे लाईन लागलेली असते. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर बघितलं तर वंदना टॉकीज नेहमी पाण्याखाली असतो साहेब. त्यानंतर आमचं त्या ठिकाणी एसटी वर्कशॉप
एसटी वर्कशॉपची तर जागा मला वाटतं बिल्डरच्या कशात घातलेली आहे. तिथे वर्कशॉपसाठी वसाहत तिकडे त्या आमच्या कर्मचाऱ्यांसाठी त्या ठिकाणी वसाहत तिकडे होती, ती काढून त्या ठिकाणी एका बिल्डरच्या घशात घालण्याचं काम त्या ठिकाणी झाडं कापून मोठमोठी झाडं कापली जात आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर बघितले असेल, एसटी महामंडळाचे आज आम्हाला ते कर्मचारी भेटले होते, ते सांगत होते आम्हाला काही भत्ते आमचे बाकी आहे. कोरोना काळामध्ये या मंडळीने काम केलं, त्याचा सुद्धा अजून भत्ता मिळालेला नाही. आणि आज तुम्ही बघितलं तर महागाई भत्ता मिळालेला नाही. असे कित्येक त्यांचे प्रश्न आहेत. आज तिकडे बघितलं असेल कर्मचारी आहेत ते जुन्या धोकादायक इमारतीमधून काम करतायत. कधी ते स्लॅब कोसळेल सांगता येत नाही. त्याबरोबर मला वाटतं प्रवासी सुद्धा त्यामध्ये दगावतील, ज्येष्ठ नागरिक असतील किंवा महिला असतील किंवा लहान मुलं असतील. अशा पद्धतीने संबंध तुम्ही बघितले असेल, हे संबंध वाटोळं करण्याचं काम या माध्यमातून हे सरकार करते. या ठिकाणी दुर्दैव आहे या ठाण्याचं. या ठाण्याला मुख्यमंत्री सुद्धा राबले होते, या ठिकाणी परिवहन मंत्री सुद्धा या ठिकाणी आहेत. परंतु आज संबंध ठाणे जे आहे हे बेदखल झालेले आहे. आणि या ठाण्यामध्ये तुम्ही आज जर बघितलं असेल, ह्या संबंध तुम्ही एसटीचा जो कारभार बघितला असेल, ते मला वाटतं त्यांना वेळ नाहीये आणि मला वाटतं त्यांना घरी बसवायला पाहिजे. या निमित्ताने मी त्यांना इशारा देतोय की आज जर या 15 दिवसामध्ये हे जर व्यवस्थित झालं नाही तर मला असं वाटतं की या ठिकाणी परत एकदा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं. ओके. देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं की या ज्या सार्वजनिक वाहतूक आहे ती वापरा. उदाहरणार्थ रेल्वे असेल, रेल्वेची दरवाढ झालेली आहे, ते कमी करत नाहीत. कालच मी बघितलं सीएनजी कुठेतरी त्या विदर्भामध्ये त्याचं वाटप झालं. ठाण्यामध्ये सुद्धा सीएनजी बसेस आल्या, परंतु आज कालच सीएनजीचे रेट सुद्धा वाढले. आणि तुम्ही बघितलं असेल तर पेट्रोलच्या दराची जी मूळ किंमत आहे त्याच्यापेक्षा जीएसटी असेल किंवा इतर टॅक्सेशन असेल हे गव्हर्नमेंट किंवा केंद्राकडे जातात. त्यातले जर पैसे मला वाटतं हे करून ह्या प्रवाशांना जर सुविधा देण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं नक्की त्यातून मार्ग निघेल. परंतु त्यांना मार्ग काढायचा नाही, कारण त्यांना दौरे करायचे, हे सर्व पैशाची उधळपट्टी करायची. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी त्यांना वेळ नाही आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारा जे काही निर्णय आहेत ते घेण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे वेळ नाही. आणि म्हणून हे सरकारला मला वाटतं खाली खेचण्याची गरज आहे.